भागाकार, काटाकाटीचे चार नियम. काटाकाटीचे चार नियम आपल्याला शिकायचे याच्यामध्ये. पहिला नियम, नियम क्रमांक 1. काटाकाटीचा भागाकार. थोडक्यात आपण इथं लिहायचं काटाकाटीचा भागाकार. मग याच्यामध्ये नियम क्रमांक 1 असं सांगतो की अंशस्थांची संख्या आणि छेदस्थांची संख्या जर समान असेल, अंशस्थांची संख्या आणि छेदस्थांची संख्या म्हणजे वर अंशस्थानी 5 आहे आणि छेदस्थानी 5 असेल, तर या दोघांचा भागाकार करताना, या दोन्हीचा भागाकार करताना आपल्याला खाली लिहून घेऊ आपण हे उदाहरण 1 नंबरचं. 5/5 असेल तर समान संख्या असताना अंश आणि छेद कट करून त्याचा उत्तर येतं 1/1 आणि छेदस्थांची 1 लिहिण्याची गरज नाही म्हणून त्याचं उत्तर आहे फक्त 1. या पद्धतीचा नियम पहिला. सरावासाठी दुसरं उदाहरण तुम्हाला, जर अंशस्थानी आणि छेदस्थानी समान संख्या असेल तर ती सोडवताना काटाकाटीच्या पहिल्या नियमानुसार दोन्हीही संख्या कट होऊन 14×1=14 आणि 14×1=14 अशा पद्धतीने त्याचं उत्तर येतं 1/1 आणि त्याचं उत्तर आहे फक्त अंशस्थानचे 1 शिल्लक राहतात, छेदस्थानचे 1 लिहिण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं तुमच्यासाठी होमवर्कला उदाहरण आहे तिसरं, तुम्ही ते सोडवू शकता. 21/21 याचंही उत्तर 1 येणार आहे, तुम्ही स्वतः करून पाहायचं आहे. यानंतर पुढचा जो नियम क्रमांक 2 आहे, नियम क्रमांक 2चं उत्तर तुम्हाला, नियम क्रमांक 2 आपल्याला शिकायचा आहे काटाकाटीचा भागाकार. त्याच्यामध्ये काटाकाटीचा भागाकार नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2, दोन मध्ये अशी कंडिशन आहे की जिथं अंश आणि छेद दोन्ही समान आहेत, जिथं अंश आणि छेद, आता छेद आणि अंश समान आहे तो झाला वेगळा नियम. आता अंशाच्या पटीत छेद किंवा छेदाच्या पटीत अंश आल्यास, मी इथं लिहितो छेदाच्या पटीत अंश, अंश किंवा अंशाच्या पटीत छेद. असं जर उदाहरण आलं तर ते कशा पद्धतीनं सोडवायचं, तर त्याच्यासाठी एक उदाहरण आपण घेऊ. मग त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की समजा वरी आहेत 25 आणि खाली आहे 5. 5च्या पाड्यात 25 येतात हे आपल्याला माहित आहे. अशा पद्धतीचं छोटं उदाहरण. आता आपल्याला तो जशास तसं उदाहरण खाली लिहून घ्यायचं आहे आणि सोडवायचंय. 5चा पाडा म्हणायचा 5×1=5 आणि 5×5=25. उत्तर आलं 5/1 आणि 5/1 म्हणजे छेदस्थानचे 1 लिहिण्याची गरज नसते म्हणून हे अंशस्थानचे 5 फक्त उत्तर राहिले. अशा पद्धतीनं दुसरं एक उदाहरण तुमच्यासाठी, 15/18/3 हे उदाहरण तुम्ही सोडवा. याला सोडविण्यासाठी अगोदर खाली लिहून घ्यायचं 18/3. आता 3 ने भाग द्या, 3×1=3, 3×6=18 म्हणजे 6/1 याचं उत्तर आलं आणि छेदस्थानी 1 लिहिण्याची गरज नसते म्हणून त्याचं उत्तर आहे फक्त 6. 18/3. पुढचा आहे, चौथा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे 21/7 आणि हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला खाली लिहून घ्यायचं आहे 21/7. 7चा पाढा म्हणायचा 7×1=7, 7×3=21 म्हणजे याचं उत्तर येतं 3/1 आणि छेदस्थानी 1 लिहिण्याची गरज नाही म्हणून अंशस्थानचं 3 एवढंच उत्तर तुमचं शिल्लक राहणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला होमवर्क साठी या प्रकारातलं एक उदाहरण मी देतो.
ते तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या. 40/8 हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. 3 नंबरचं उदाहरण, 4 नंबरचं तुम्ही घरी सोडवा आणि नंतर कमेंट मध्ये टाकलं तरी चालेल त्याचं उत्तर. अशा पद्धतीने नियम क्रमांक 2 आपला इथे संपतो. काटाकाटीच्या भागाकाराचा तिसरा नियम आता आपण पुढे पाहणार आहे. तिसरा नियम, तिसऱ्या नियमामध्ये असा आहे, अंशाच्या पटीत छेद येत नाही किंवा छेदाच्या पटीत अंश येत नाही. हे दोघही नियम तीन नियम क्रमांक 3, छेदाच्या पटीत अंश किंवा अंशाच्या पटीत छेद येत नाही, दोन्ही समानही नाही. फक्त अंश व छेद एका संख्येच्या पाड्यात येतात. अंश व छेद एका तिसऱ्याच संख्येच्या पाड्यात संख्येच्या पटीत येतात. पाड्यात म्हणजे पटीत येतात. त्यावेळेला तो काटाकाटीचा भागाकार आपण कसा करायचा, तर त्याचं उदाहरण क्रमांक 1 आपण पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा 6/9 हे दोन संख्या आहेत. उत्तर लिहायला सुरू केलं आपण, 6/9 जशाच तसे खाली लिहून घ्या. 6 आणि 9 ह्या 3च्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत. म्हणून 3चा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर 9 येणार आहे, 3चा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर 6 येणार आहे. 3चा पाडा 3 त्रिक 9 येईल आणि 3 दोन्ही 6 येईल. म्हणजे तुमचं उत्तर आहे 2/3. आता छेदस्थानची जी नवीन संख्या ती काढून टाकता येत नाही, इथपर्यंत त्याला संक्षिप्त करता येतं. हे तुमचं 2/3 याचं उत्तर आहे. अशाच पद्धतीचं उदाहरण 21 आणि 14 या सुद्धा एका संख्येच्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत. मग तुम्हाला ही जशाच तसं उदाहरण खाली लिहून घ्यायचं, 21/14. आणि मग हे सोडवत असताना हे कुणाच्या पाड्यात येतात तर बघायचं, 7च्या पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणून 7 दोन्ही 14 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 3/2 याचं उत्तर येणार आहे. आणि याला याच्यापेक्षा जास्त संक्षिप्त करता येत नाही, म्हणून 3/2 याचं उत्तर राहील. तिसरं उदाहरण तुमच्यासाठी होमवर्कला. 35/49 हे जे उदाहरण आहे, हे तुम्ही शोधायचे कोणत्या पाड्यातल्या ह्या संख्या आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही काढायचंय. हे तुमच्यासाठी होमवर्कसाठी उदाहरण. अशा पद्धतीनं तुम्हाला पहिला दोन्ही दोन्ही समान अंश आणि छेद समान असताना, आणि एक लास्ट नियम 4 नंबरचा काटाकाटीच्या भागाकाराचा आपल्या नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचा आहे. तो आपण चौथा नियम या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो आणि मग आपल्याला आजचा हा छोटासा उपघटक आपला इथं संपतोय. काय आहे नियम क्रमांक 4? नियम क्रमांक 4 की याच्यामध्ये अशी कंडिशन आहे की अंश व छेद हे कुणाच्या पटीत येत नाहीत, एकमेकाच्या पटीत येत नाहीत. अशा वेळी काय करायचं, किंवा तिसऱ्या संख्येच्याही पटीत येत नाहीत. अंश व छेद अगदी भिन्न आहेत, म्हणजे अंश व छेद ही सहमूळ संख्या आहेत. हे परस्पर सहमूळ आहेत. ते परस्पर सहमूळ. मग अशा कंडिशन मध्ये म्हणजे फक्त ते एकच्याच पटीमध्ये येतात दोघ जण. याच्या व्यतिरिक्त जर असतील तर मग आपण त्यांना कशा पद्धतीने सोडवायचं. समजा वर आहे 11 आणि इथं आहे 15. आता 11 आणि 15 यांचा जर आपण भागाकार काटाकाटी करायची म्हटलं तर आपल्या लक्षात येतं की 11 आणि 15 हे कुणाच्याच पटीत येत नाहीत, काहीच होत नाही. म्हणून यांचा भागाकार करता येणार नाही. या दोन परस्पर सहमूळ संख्या आहेत, ह्या परस्पर मूळ किंवा सहमूळ म्हणायचं त्याला. तर मग याला काहीच करता येणार नाही. याचं उत्तर जशाच तसं 11/15 असं ठेवावं लागेल. आणि हे या पद्धतीनं. दुसरा एक नियम आहे याच्यातला, दुसरं उदाहरण आपण घेऊयात की समजा तुम्ही दोन मूळ संख्या घेऊ शकता किंवा दोन क्रमाच्या संख्या घेऊ शकता. समजा 20 आहे, 20 आणि 21 घेतले. दोन क्रमवार संख्या सुद्धा एक सममूळ संख्या असतात, त्यांना एकमेकांना भाग जात नाही, म्हणून त्याचं उत्तर 20/21 असंच राहतं. अशा पद्धतीनं दोन मूळ संख्या असतील, समजा दोन मूळ संख्या घेतल्या, त्याचाही तुम्ही भागाकार काटाकाटी करू शकत नाही, कारण त्या सहमूळ संख्या असतात, परस्पर मूळ संख्या असतात त्या. आणि म्हणून तुम्ही दोन जर मूळ संख्या घेतल्या, कोणत्याही मूळ संख्या घ्या, 23 आणि 29 घ्या, या दोन्ही मूळ आहेत, म्हणून मग यांची काटाकाटी होणारच नाही. याच्यानंतरचा पुढचा एक नियम असतो
हे दोन्ही मूळ सहमूळ दोन्ही विषम जर घेतल्या, क्रमवार विषम घेतल्या 25 आणि 27, तरी सुद्धा या दोघांना कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, म्हणून ते आहे तसंच ठेवावं लागेल. त्याचं उत्तर 25/27च येतं. अशा पद्धतीनं काटाकाटी न होणारा सगळ्यात शेवटचा काटाकाटीचा नियम हा सगळ्यांना आला की आपल्याला काटाकाटीचा भागाकार चांगला समजलाय असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं काटाकाटीचे 4 नियमांचा छान सराव केल्यानंतर कॅल्क्युलेशन करणं विद्यार्थ्याला जमतं. असा भाग आपण अगोदर भागाकार पाहिलेला नसतो. तो नवोदयच्या विद्यार्थ्यांना अगोदर सरावासाठी घेणं फार गरजेचं आहे. त्यातला हा टॉपिक आपण या ठिकाणी थांबवू.